पालक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत सायन्स 1 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1। पालक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। पालक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 17 मार्च 2023ची प्रश्नपत्रिका। वेळ 2 तास, एकूण गुण 40। सूचना 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। 2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। 3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात। 4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। 5. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर अ, ब, क किंवा ड लिहावे। उदाहरणार्थ 1 अ, 2 ब, 3 क। 6. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा। प्रश्न 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। 5 गुण। 1. विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास टिंबाटिंब म्हणतात। अ. व्होल्टमीटर, ब. ॲमीटर, क. गॅल्व्हनोमीटर, ड. जनित्र। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सायन्स 1 17 मार्च 2023ची उत्तरपत्रिका। प्रश्न क्रमांक 1 अ. 1. विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास जनित्र म्हणतात, म्हणून उत्तराचा योग्य पर्याय ड। 2. प्रकाश किरण जेव्हा घनमाध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन टिंबाटिंब असतो। अ.
0° ब 30° क 60° ड 90°. प्रकाश किरण जेव्हा घनमाध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपत्ती होतो तेव्हा आपत्ती कोन 0° असतो. म्हणून उत्तराचा योग्य पर्याय अ. प्रश्न 3. 20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिवक्र विंगाची शक्ती टिंबाटिंबा आहे. अ +5D ब 0.20D क -5.0D ड 0.5D. 20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती +5D आहे. नाभी अंतर 20 सेमी बरोबर 0.2 मीटर. भिंगाची शक्ती P बरोबर 1/, नाभी अंतर बरोबर 1/f बरोबर 1/0.2 बरोबर +5D. म्हणून उत्तराचा योग्य पर्याय ए. 4. विद्युतधारेचा उत्तम सुवाहक टिंबाटिंबा हा आहे. अ ब्रोमीन ब आयोडीन क ग्रॅफाइट ड सल्फर. विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ग्रॅफाइट हा आहे. म्हणून उत्तराचा योग्य पर्याय क. प्रश्न 5. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची टिंबाटिंबा एवढी असते. अ 1500 किलोमीटर ब 250 किलोमीटर क 45,000 किलोमीटर ड 25,000 किलोमीटर. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर एवढी असते. म्हणून उत्तराचा योग्य पर्याय ड. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. 1. वेगळा घटक ओळखा. ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक. वेगळा घटक चुंबक. 2. सहसंबंध ओळखा. CuI2 तपकिरी, AgCl. सहसंबंध CuI2 तपकिरी, AgCl पांढरा. प्रश्न 3. योग्य जोडी लावा. स्तंभ अ पदार्थ हवा. स्तंभ ब अपवर्तनांक अ 1.33 ब 1.46 क 1.0003. योग्य जोडी स्तंभ अ. उत्तर स्तंभ ब पदार्थ हवा अपवर्तनांक क 1.0003. प्रश्न 4. चूक की बरोबर ते लिहा. तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 नॅनोमीटरच्या जवळ आहे. तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 नॅनोमीटरच्या जवळ आहे. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 5. पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे
या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016मध्ये अवकाशात पाठवलेला उपग्रह कोणता? पुण्यातील COEP या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016मध्ये अवकाशात पाठवलेला उपग्रह स्वयं हा आहे. प्रश्न 2 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. 4 गुण. 1. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. प्रश्न 2 नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात कारण तांबे ॲल्युमिनियम हे धातू विद्युत सुवाहक आहेत. तांबे ॲल्युमिनियम या धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन वाहकातून सहजपणे वहन करतात. तांबे ॲल्युमिनियम या धातूंची रोधकता कमी असते. निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. प्रश्न 2 हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात कारण तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते. या अभिक्रियेत तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो. लिंबू किंवा चिंचमध्ये असलेल्या ॲसिडची हिरवा थर असलेल्या कॉपर कार्बोनेट CuCO3 सोबत रासायनिक अभिक्रिया होते. याचा परिणाम कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर नाहीसा होतो. म्हणून हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. प्रश्न 3 एकाच गणामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते कारण मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. कोणत्याही एका गणातील मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. उदाहरणार्थ गण 1 मधील मूलद्रव्ये हायड्रोजन इलेक्ट्रॉन संरूपण 1 संयुजा 1, लिथियम इलेक्ट्रॉन संरूपण 2-1 संयुजा 1, सोडियम इलेक्ट्रॉन संरूपण 2-8-1 संयुजा 1. ब खालील प्रश्न सोडवा. कोणतीही 3 6 गुण. 1 वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल? जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.
वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा अशी जाणवेल. ए. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. बी. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. प्रश्न 2. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. C12H22O11 उष्णता. रासायनिक अभिक्रिया C12H22O11 उष्णता 12C कार्बन अधिक 11H2O पाणी. 3. फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान वजन. 1. वस्तुमान म्हणजे वस्तूमध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. वजन. 1. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन म्हणतात. 2. वस्तुमान ही अदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे. 3. वस्तुमान याचे SI एकक किलोग्रॅम. वजन याचे SI एकक न्यूटन आहे. 4. वस्तुमान त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. वजन वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते. प्रश्न 4. खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचा प्रकार. भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे. 1. दिशादर्शक उपग्रह. उपग्रह प्रक्षेपक. 2. पृथ्वी निरीक्षक उपग्रह. उपग्रह प्रक्षेपक. उपग्रहाचा प्रकार. 1. दिशादर्शक उपग्रह. भारताच्या उपग्रह मालिकांची प्रक्षेपकाची नावे. उपग्रह IRNSS. प्रक्षेपक PSLV. उपग्रहाचा प्रकार. 2. पृथ्वी निरीक्षक उपग्रह. भारताच्या उपग्रह मालिकांची प्रक्षेपकांची नावे. उपग्रह IRS. प्रक्षेपक PSLV. प्रश्न 5. व्याख्या लिहा. आधुनिक आवर्त सारणीतील गण आणि आवर्त. आधुनिक आवर्त सारणीतील गण. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 1 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2चा व्हिडिओ पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.